नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत, जर तुमच्याकडे सीएससी सेंटर असेल, तुम्ही आधारद्वारे पैसे काढतात व पैसे ट्रान्सफर करतात, तर त्याच्या मागे एक नवीन पोर्टल आलेला आहे। मित्रांनो, या पोर्टलचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला 10 ते 18 रुपयापर्यंत कमिशन मिळणार आहे। आणि सोबतच मित्रांनो, या पोर्टलवरून जे बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि याच्या व्यतिरिक्त सर्व बँकेचे पैसे असतात ते विड्रॉल होतात आणि ट्रान्सफर पण होतात। मित्रांनो, भरपूर जणांना प्रॉब्लेम येतोय की सेंट्रल बँकचे पैसे निघत नाही, ग्रामीण बँकचे पैसे निघत नाही किंवा बडोदा बँकचे पैसे निघत नाही। पण मित्रांनो, हे पोर्टल जे आहे यामध्ये चांगलं कमिशन आणि सर्व बँकेचे पैसे हे विड्रॉल होतात। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण या पोर्टलचा संपूर्ण रिव्ह्यू बघणार आहोत, कमिशन बघणार आहोत आणि पैसे कोणत्या कोणत्या बँकचे विड्रॉल होतात आणि हे जे पोर्टल आहे काय काय सर्व्हिस देतात ते पण बघणार आहोत। आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, या पोर्टलचे आयडी पासवर्ड कसा घ्यायचा आहे आणि कस्टमर केअर पण सपोर्ट चांगला आहे। तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, या पोर्टलला लॉग इन केल्यानंतर असा काही इंटरफेस दिसतो। आता इथे बघू शकतात काय काय सर्व्हिस देण्यात आलेला आहे। आता कॅश विड्रॉल, मिनी स्टेटमेंट चेक करतो ती पण, आता मिनी स्टेटमेंटला पण 3 ते 5 रुपये भेटतात। बाकीच्या आयडी मध्ये भेटत नाही, काही 1 रुपया भेटतो, पण याच्यात 3 ते 5 रुपये तुम्हाला मिनी स्टेटमेंट चेक केलं भेटते। बँक बॅलन्स चेक करू शकतात, आधारद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता, मनी ट्रान्सफर करू शकतात, कॅश ड्रॉपचा ऑप्शन पण आहे। परत इथं बघू शकता रिचार्ज आहे, डीटीएच रिचार्ज आहे, लाईफ इन्शुरन्सचे बिल पेड करू शकतात, परत इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस बिल, वॉटर बिल, फास्टॅग पण आहे, लोन ईएमआय पण पेमेंट करू शकतात, पोस्टपेड बिल पण भरू शकतात आणि तिकीट पण बुक करू शकता। मित्रांनो, अशा काही सर्व्हिसेस आहेत। आता आपल्याला जे कमिशन आहे ते कसं आहे, तर इथं बघू शकता माय अर्निंग वरती गेल्यानंतर आता इथं बघायचं आहे। आता आपण 15,850 रुपये विड्रॉल केले। आता इथं बघू शकतात 35 रुपये याच्या मागे भेटलेले आहे। थोडंफार कमिशन मध्ये मागं पुढे होतं, कारण की प्रत्येक जण वेगवेगळ्या अमाऊंट मध्ये पैसे काढत असतो। आता इथे बघू शकतात 6,27,303 रुपये आपण विड्रॉल केले, त्याच्या मागे आपल्याला 992 रुपये कमिशन हे भेटलेलं आहे। मित्रांनो, थोडी जरी अमाऊंट विड्रॉल केली तर कमिशन चांगल्या प्रकारे भेटतं। आपलं जे सीएससी सेंटर असतं त्याच्यामध्ये आपले जे बिल असतात, म्हणजेच लाईट बिल म्हणा, आपलं मोबाईलचं रिचार्ज म्हणा, असे काही थोडेफार जे आपले खर्च असतात ते या कमिशनद्वारे भागत असतात। मित्रांनो, आता आपण पाठीमागचं पण बघूया। आता इथं बघू शकतात 1,348 रुपये कमिशन आलेलं आहे। त्याच्या पाठीमागे आपल्याला 592 यामध्ये या महिन्यात विड्रॉल कमी होतं। आपलं काही जास्त विड्रॉल नसतं, पण तरी पण कमिशन आहे हे चांगल्या प्रकारे भरपूर कमिशन भेटत असतं। मित्रांनो, आता या पोर्टलला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल। जर ज्यांना लिंक पाहिजे असेल त्यांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा, त्यांना या पोर्टलची लिंक आपण देऊ। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला फक्त एक केवायसी फॉर्म फिलअप करायचा आहे त्या लिंक वरती जाऊन, आणि त्याचा आयडी पासवर्ड असतो तो तुम्हाला मेल आयडी वर येतो आणि कस्टमर केअरचा सपोर्ट पण तुम्हाला भेटत असतो। त्यांचा व्हॉट्सअप ग्रुपचा मध्ये पण तुम्हाला ऍड करून घेतात ते। त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम जे येतात ते तुम्ही तिथं विचारू शकतात, त्याच्यावरती सोल्युशन भेटत आहे। शक्यतो कोणताच प्रॉब्लेम या आयडी मध्ये आतापर्यंत बघायला भेटला नाही। मित्रांनो, तुम्ही या पोर्टलचा नक्की यूज करा। या मार्फत मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे कमिशन भेटेल आणि तुमचे जे काही बँकचे प्रॉब्लेम आहेत, विड्रॉल होत नाही, ते पण सोल्युशन या पोर्टलमध्ये भेटणार आहे। मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सीएससी सेंटर किंवा जे मनी ट्रान्सफरचं काम करतात त्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।